महाराष्ट्रामध्ये आपण ह्या घटना बघतोय. म्हणजे ही जी तफावत आहे ही खूप मोठी आहे. याच्यावरती आपण मेघनाताईंचं उत्तर घेऊयात, पण त्याच्या आधी मी तुम्हा दोघांनाही वेळ देते. अर्थात वरुणजी, तुमचं मत काय, की महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी जसं रोहिणीताई म्हणतात की फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर बाकीच्या खूप गोष्टी गरजेच्या आहेत. तुमच्या मनातल्या त्या गोष्टी कोणत्या आहेत? सर्वप्रथम मी आपले आभार मानू इच्छितो की तुम्ही आज मला इकडे बोलवलं. रोहिणीताई म्हणाल्या तसं मी या मताशी सहमत आहे की कधी 5 राजकारणी एका व्यासपीठावर बोलवले की तुमची आघाडी चांगली की आमची युती चांगली याच्या पलीकडे कुठले कधी विषय जात नाहीत. आणि तुम्ही आधी जो ब्रीफ दिलात त्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून सगळ्या आम्ही जे युवा नेते म्हणून तुम्ही आम्हाला आमंत्रित केलंय तर महाराष्ट्राचं विजन आपण समोर ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी देखील या प्रयत्नात राहीन की राजकारण बाजूला ठेवून आत्तापासूनचा 20 वर्षांपासून 30 वर्षांपासून महाराष्ट्र कसा असला पाहिजे हे मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये होतंय, महाराष्ट्रामध्ये होतंय याचा सार्थ अभिमान हा मला आहे. चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. पण केवळ इन्फ्रास्ट्रक्चर साधून आणि कागदावर $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणून खऱ्या अर्थानं शेवटचा माणसाचा विकास होतोय का? आज मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तो एक अतिशय इन्फ्लुएन्शियल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. वांद्रे पूर्व, बँड्रा ईस्ट अतिशय चर्चेतला मतदारसंघ होता. माझ्या मतदारसंघामध्ये संपूर्ण देशाचं आता ज्याला फायनान्शियल कॅपिटल समजलं जातं ते BKC येतं. माझ्या मतदारसंघामध्ये कलेक्टर ऑफिस येतं, म्हाडाचं ऑफिस येतं, SRAचं ऑफिस येतं. हे सगळं असून देखील माझ्या मतदारसंघामध्ये 95% लोक हे आजही झोपडीमध्ये राहतात. त्यांना आजही पक्की घरं नाहीत. या 95% लोकांमध्ये आपण कोणाकडेही गेलात तर 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतरची तुम्ही मुलं पाहिलीत तर अशी परिस्थिती आहे. दररोज माझ्या ऑफिसला कमीत कमी 20 ते 25 मुलं येतात त्यांचे रेझ्युमे घेऊन, दादा कुठेही जॉब लाव पण जॉब लाव. 7,000चा चालेल, 10,000चा चालेल, 12,000चा चालेल. मुली येऊन सांगतात की आमची लग्न होत नाहीयेत, आम्हाला चांगली मुलं मिळत नाहीयेत, आम्हाला कुठेतरी चांगल्या तुमच्या ओळखीने जॉब लावून दे. त्यामुळे एज्युकेशन घेतलेले पण जॉब अवेलेबल नाहीत. त्यांच्याकडे पैसे आहेत घरं घ्यायला पण घरं इतकी महाग झालेली आहेत की ती परवडत नाहीत. 2-2, 3-3, 5-5 कोटीच्या खाली आज मुंबईमध्ये घरं मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जो काही $1 ट्रिलियन इकॉनॉमी बद्दल आपण म्हणतो या $1 ट्रिलियन इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युटर्स कोण आहेत हे आपण कधी पाहणार की नाही? त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटर्स मेजॉरिटी ही जे 1% लोक आहेत, जे अब्जाधीश झालेले आहेत, जे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत यांचं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन आहे. सामान्य जनतेचं कितीचं कॉन्ट्रीब्युशन आहे? ज्या दिवशी आपण महाराष्ट्राचा विकास म्हणतो, जेव्हा आपण मुंबईचा विकास म्हणतो तेव्हा तो तमाम मुंबईकरांचा विकास झाला पाहिजे. आजही आपण पाहिलं तर इंजिनिअरिंग नंतर मी 2014 साली इंजिनियर झालो आणि त्यानंतर मी अमेरिकेला शिकायला गेलो. गेले 10 वर्षामध्ये एकच सरकार सतत केंद्रामध्ये होतं. मी काही सरकारला दोष देत नाही. मी म्हणतो 10 वर्ष इज अ गुड इनफ पिरियड. तरी देखील तुम्ही आकडे काढून पहा. 2014 साली जितकी मुलं ही इंजिनिअरिंग किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करता बाहेर जायचे तो आकडा आजही वाढतच चाललेला आहे. जर देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे, जर आपण $1 ट्रिलियन झालोय तर अजूनही युवकांना, युवा पिढीला असं का वाटतं की जर आपल्याला आपल्या फॅमिलीला कुठेतरी एका चांगल्या दर्जावर न्यायचं असेल तर आपण US ला गेलं पाहिजे, ऑस्ट्रेलियाला गेलं पाहिजे, कॅनडाला गेलं पाहिजे, कारण त्यांना अजूनही इकडे स्टेबिलिटी दिसत नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये मी महाराष्ट्राला त्या दिवशी समृद्ध समजेन ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या युवा पिढीला असं अजिबात वाटणार नाही की मला माझं महाराष्ट्र सोडून बाहेर कुठे जायचंय. एक्झॅक्टली तुम्ही पॉइंटवरती आलेला आहात. आणि असं आहे की बेरोजगारीचा पण मुद्दा तिथे येतो. संग्रामजी, मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की स्टार्टअपमध्ये आपलं राज्य नंबर 1 वरती आहे, पण दुसरीकडे आपण आर्थिक सर्वेक्षण अहवाल पाहिला 2025 सालचा